जय श्री महाकाळ मित्रांनो. सो तुम्हाला टायटल बघून समजलंच असेल की आता कुठे आलेलो आहे मी. सो ह्या ट्रिपचा प्लॅन माझा अचानकच झाला. म्हणजे मी एकटा नाही आलो, अजून 4 जण आहेत. त्यांचा कधीपासूनच प्लॅन होता, बट माझा नव्हता. सो 1 तास होता, चक्क 1 तास होता खरंच. आणि सफाळ्यावरून 6:30ची ट्रेन असते, ती पकडायची होती मुंबई सेंट्रलला जायला. सो मी पटापट बॅग पण नाही भरली माझी स्वतःची. मी शुभमला ओळखत असेल तुम्ही, त्याच्या बॅगमध्ये माझे कपडे भरले पटापट आणि आलो घाईघाईत. जनरल डब्याचं तिकीट काढलं, कारण की ह्या लोकांचं रिझर्वेशन होतं त्यामुळे. सो माझं अचानक झालं, मग मला तेच करायला लागलं. बट मी वापीपर्यंत जनरल डब्यामध्ये बसलो. बट तुम्हाला मी एक सांगेन भाई, सोलो ट्रॅव्हल करतील ना तर जनरल डब्यामध्ये तर करूच नका भाई खरंच. कारण की म्हणजे एवढी डायरेक्ट मारामारी. खरंच मी व्हिडिओ काढणार होतो, बट योग्य नाही वाटलं मला. भाई एकटा होतो बसलेला, मलाच मारायचे नाही तर. सो नाही काढले व्हिडिओ वगैरे. बट भाई वापीपर्यंत मी जनरल डब्यात प्रवास केला. नंतर थांबली गाडी आणि मी वैभव वगैरे आले मला घ्यायला. सो मी त्यांच्या डायरेक्ट AC कोचमध्ये गेलो आणि वरती चादर टाकून 2 जण झोपलेलो. दाखवतो तुम्हाला कसं. तर आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहोत. तर आज आम्ही श्री महाकाळेश्वरांचं दर्शन करणार आहोत. सो दर्शन करण्या अगोदर आम्ही आजूबाजूचे जे मंदिरं आहेत ती पण पहिलं आम्ही हे करणार आहोत आणि नंतर श्री महाकालेश्वरांचं दर्शन करणार आहोत. सो चला आता जाऊया आपण. हे बघा, अजून तयारीच करतात. झालं का रे? दाखव काय. सो चला गाईज, निघूया देवदर्शनाला. सो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही लोक. रिक्षा बुक करायला लावले आम्ही जिथे राहिलेलो आहेत ना तिकडल्या रूम मालकाने, बघू शकता. सो वेट करतोय, त्याला सांगितलं आहे की आम्हाला रिक्षा करून दे स्वस्तात आणि मस्त. आता कॉल करतोय तो. कार वगैरे पण करू शकता तुम्ही, बट भाई एवढा एक्सपेन्सिव्ह नाही आम्हाला करायचं मिळत. सो बघूया. आणि भाई कारवाल्याशी बोलतोय, वाटतं कार करून देईल आम्हाला. भाडापेक्षा भाडं माग होईल वाटते, तरी बघूया आपण काय करतो आता. आता चालले आहेत आम्ही गडकालिका मंदिर येथे. सो मला पण नाही माहिती इकडलं काय आहे कसं आहे. ह्या लोकांनी सर्वांनी डिसाईड केलेलं आहे. सो ट्रिपचं ह्या लोकांनी सर्व केलं आहे. सो ह्यांना तर दर्शन झालेलं आहे आमचं. खूप गर्दी आहे गाईज इकडे. आता सर्व ठिकाणी असेल कारण की आज संडे आहे म्हणून. सो बघूया, तुम्हाला दाखवतो जसं दाखवता येईल तसं. सो कंटिन्यू राहा. गर्दीच गर्दी आहे रे सर्वीकडे. गाईज बघू शकता, जिथे जातो तिथे गर्दी. खूप अवघड आहे दर्शन घेणं पण. चौसष्ट कलाये श्रीकृष्ण द्वारा सीखित 64 कलाये. बघूया आपण. ओ भाई बघू शकता. मला काय आयडिया नाही याच्यातली. तुम्ही इकडे आले असते तर तुम्हाला तर नक्कीच असेल. सो कमेंटमध्ये सांगा काय आहे हे. किसी को शारीरिक कोई बीमारी हो, शाम को जल में रखे, सुबह इसका जल पिए. हो रहा है.
लेकर जाएंगे लेकर जाएंगे बापरे. नीचे उतरो. भूमि प्राप्ति, धन प्राप्ति, बुद्ध प्राप्ति, शीघ्र विवाह, शुभर वधु, यश प्राप्ति, मंगल दोष, श्रवण, समस्त रोगों का नाश. जैसे जमीन जायदाद, कोर्ट कचेरी, भवन, भूमि, संतान, पत्नी, शादी ब्याह में रुकावट, कर्जों से मुक्ति, कारण मंगल होता है. व्यापार, व्यवसाय, सभी कार्य पर बाबा माँ मंगल जी देखते हैं. जैसे महाराष्ट्र में ना भाई शनि, सिंगापुर में शनि जी की जन्मस्थली है, उज्जैन नगरी में एक मंगल ग्रह की जन्मस्थली है. इनको चढ़ाइए था ये वाला पंच सामग्री का दान, जो कि आपके नाम, संदेह, मनोकामना, गोत्र से पंडित जी की थाली के अंदर भेंट करना. गोत्र ना पता हो तो आपका राशि बोलना या तो फिर आपका सरनेम. लाल कपड़े में बंधी गेहूं की पोटली चढ़ेगा. लाल कपड़ा, गेहूं, पुष्प, श्रीफल, मशरूर की दाल, दानी रतन, मूंगा. 3 सामग्री हाथों से दान करना. 2 सामग्री अंदर वहाँ पे पंडित जी चढ़ाइए. 7 सामग्री का भेंट आपको प्रसादी के तौर पर रिटर्न में देंगे. ये पूरा परिवार का दाना था. मंदिर समिति की ओर से कुटुंब कुल का दाना था. भाई 250 250 रुपए का होता है. पैसे आपको आने के बाद देना है. पहले दर्शन करके आना, जिसके बाद में 1 2 3 ये 3 सामग्री हाथों से दान करना है. आपस में कोई सगे भाई हो तो एक ही थाली में हाथ लगा के चढ़ाना. अगर दोस्त हो या काका बाबा के लड़के भाई या रिश्तेदार हो तो अलग अलग लेना, क्योंकि उज्जैन नगरी में आपको विशेष 3 मंदिर पे दान करना होता है. एक महाकालेश्वर मंदिर, जिनको दूध जल अभिषेक होता है, वहाँ पे भात का पूजन नहीं होता है. वहाँ पे चढ़ता भस्म और मंगल भगवान को भात का पूजन होता है. और काल भैरव मंदिर जाओगे, उनको वहाँ पे मदिरा पिलाई जाती है. मंगल भगवान को दान होता है, जो कि नाम, संयम, गोत्र से मंगल मांगलिक के लिए भात का पूजन होता है. सब कुछ भी ना हो तो दर्शनिक प्रसादी का लाभ लेना. सभी के कार्य की सिद्धि के लिए 1 2 3 ये 3 सामग्री अपने हाथों से ले लो. ओम महामंगलाई नमो का नाम लेके ले लो. मान घेऊन आलेले आहेत गाईज. चल. भीड़ देख सकते हो आप लोग. 1.5-2 तास जाईल वाटते ना. आता आम्हाला अर्धा तास झाला आहे, आम्ही उभे आहेत लाईनीत. अजून वाटते 1-1.5 तास जाईल. काय वैभव बघू शकता लाईन इकडून पण लागलेले आहे. आणि हा बघा आता जेवण करायला आलेलो आहेत आम्ही दुपारचं. म्हणजे मी नाही, हे लोक, कारण की माझा उपवास आहे. डायरेक्ट मी रात्री जेवेन, कारण की शेवटचं दर्शन आम्ही महाकालेश्वरांचं घेणार आहोत. सो ते दर्शन होईपर्यंत मी उपवास ठेवला. बगलामुखी धाम, माँ बगलामुखी धाम, सॉरी. आणि बघू शकता थोडा वेळ बसलेलो आहेत आम्ही. सो गरमीमुळे खूप हालत खराब झालेली आहे. सो थोडा वेळ बसतो आम्ही सर्वजण. आता चाललेलो आहोत आम्ही काल भैरव मंदिर येथे. आणि भाई गर्दी बघतील ना, गर्दी इच्छाच नाही होणार जायची तुमची. हे बघा आता मध्ये तर अजून आहे, थांब दाखवतो तुम्हाला. भाई गर्दी बघा, गर्दी. जाऊ की नको असं झाले. बघू शकता काय, बापा बापा बापा. बघू शकता गाईस किती गर्दी आहे. हे लोक बोलतात जाता का नाही, जायलाच लागेल भाई. एवढं दुरून आलेलो आहोत आपण दर्शनासाठी आणि जावंच लागेल. बघू शकता किती प्रचंड गर्दी. आता इकडेच एवढी लाईन आहे, आणि कधी पोचणार. भाई 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 काय गर्दी आहे इकडे. करे तो करे क्या करे. सो जातो आम्ही आता लाईनीमध्ये. गर्दी तर प्रत्येक ठिकाणी असेलच. सो लांबून तुम्ही दर्शन घ्या.
जवळून कॅमेरा असेल का नाही काय सांगता नाही. तर आता आम्ही चाललेलो आहोत श्री महाकालेश्वर मंदिर येथे. दर्शन घ्यायला चाललेलं आहेत आम्ही. आता बघूया किती लाईन लागते, कारण की कालभैरव मंदिर होतं तिकडे बाई 4.5 तास जास्त गेले आमचे आणि मोबाईल पण स्विच ऑफ झाला, म्हणून जास्त काही व्हिडिओ वगैरे नाही बनवली. सो आता तुम्ही हे बघा. इकडे पण खूप गर्दी आहे गाइस, बघू शकता. पब्लिक आ जा रही है. तर हे लोक चप्पल ठेवायला गेलेले आहेत. आता केवढा टाइम लागतील काय माहित. मी तर नाही घालून आलो, कारण की मी सकाळपासून चप्पल घातलेलीच नाही. पूर्ण यात्रा ही इथे दर्शन करायचं आहे, तर बिना चप्पलानेच करणार आहे. थोडेसे काही नियम आहेत ते फॉलो करते. आणि अजून किती दूर आहे काय माहित नाही. बहुतेक आला दाखवतोय तुम्हाला. इथून जायचं आहे. गाईज बघू शकता किती गर्दी. इकडे नाही, इकडे अजून 10 मिनिटाचा रस्ता आहे भाई. चलो भाई असतो कशाला. आमचा भारी वाटतंय. आता चाललेलो आहेत रामघाटावर आरतीसाठी. कोणती आरती? शिप्रा आरती म्हणून काहीतरी आहे. परत बसून काय नाही, कशाला बनव. अंडरस्टँड पीपल, यू अंडरस्टँड बट वी डोंट अंडरस्टँड. वैभव थोडीशी इंग्लिश, कारण की हा मला सांगतो. जिनकी प्रज्वलित हो गई है आरती वही खड़े होंगे, जिनका नहीं जला है दिया वो बैठे रहेंगे. ऊपर खड़े हो भैया, इधर आओ आप. भैया इधर आओ, इधर आओ, इधर.
नाही भंडारा भट्टा आहे. गाईज भंडाऱ्याचा आस्वाद घ्यायला चाललेलो आहोत आम्ही आता. हे कोणतं मंदिर आहे? अरे भाभी लाइन में रहो. भाभी लाइन में रहो. नाईट व्ह्यू बघू शकता गाईज. Hey, Big Three. Call Aman.